हे महत्त्वाचं असतं। आणि मला असं वाटतं की माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात ही जी काही या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जी काही शिवसेना आहे त्या शिवसेनेच्या सोबत, कारण ते जेव्हा सभागृहात आले त्यावेळी भले इथे चिन्ह नसतं पण तेव्हा धनुष्यबाणच होता की नाही, त्याच्यावरच आलेले आहेत। म्हणजे हां, तुम्ही मतदान केलं त्यांना, त्याच्यामुळे असा काही बदल घडलेला नाही आहे। आणि मला याचा विश्वास आहे की त्यांच्या निवडीनंतर फारसा कोणी प्रश्नही विचारणार नाही, कारण ते सगळे प्रश्न जेव्हा निलंबतही झाल्या होत्या त्यावेळी परब साहेब विचारले गेले होते। आणि मला आजही आठवतं की 18 जुलै 2023ला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे मी सभागृहात दिलेली आहेत। त्याच्यामुळे आता तसं सगळी क्लॅरिटी आपल्याकडे आहे की बाबा त्यांचा निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे का कुठल्या डिफेक्शनमध्ये आहे, असं काहीच नाही आहे। नीट कायदेशीर अशा पद्धतीनं ते उपसभापती झालेत आणि आपण मोठं मन दाखवून सगळ्या परंपराचं पालन करत या ठिकाणी त्यांची निवड केलेली आहे। त्यामुळे आता हे सगळे प्रश्न गौण झालेले आहेत। आता त्यांच्यावर ही जबाबदारी आहे की या सभागृहामध्ये सर्वांना संधी मिळेल, सर्वांचा मान राहील, सभागृहाचं कामकाज योग्य पद्धतीनं चालेल अशा पद्धतीनं त्यांचा कार्यकाळ असेल। आणि त्यांचा एकूण स्वभाव पाहता, माझे इतक्या वर्षाचा त्यांच्याबद्दलचा अनुभव पाहता मी निश्चितपणे सांगू इच्छितो की या पदाला ते न्याय देतील आणि एक सर्वांना समजून घेणारा उपसभापती म्हणून ते निश्चितपणे आपली कारकीर्द यशस्वीपणे या ठिकाणी पूर्ण करतील हा विश्वास मी व्यक्त करतो। पुन्हा एकदा आपल्या सभागृहाच्या वतीनं, महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। सचिन भाऊ, आपली ही कारकीर्द यशस्वी व्हावी आणि आपण असंच पुढे पुढे जात राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून पुन्हा एकदा आपल्याला आपलं अभिनंदन करतो आणि हा अभिनंदनाचा प्रस्ताव या ठिकाणी मांडतो। धन्यवाद। जय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब। सभापती महोदय, सर्वप्रथम मी